मागच्या 10 दिवसापासून आदिवासी विद्यार्थी जे आहे नागपूरला आंदोलन करत आहेत, मात्र त्यांच्या आंदोलनाला अजूनही सरकारने न्याय दिला नाही। त्याच्या विरोधात जे विद्यार्थी आहेत ते आक्रमक आहे। नेमकं काय आतापर्यंत बोलणं झालं आणि शासनाकडून काय त्यांना शब्द देण्यात आला हे आपण जाणून घेऊ। गणेश हिरपाची आपल्या सोबत आहेत का? आतापर्यंत 10 दिवस झाले, आज 11वा दिवस आहे। शासनाकडून काय सांगण्यात आलं अजूनपर्यंत आणि नेमकं तुमच्या ज्या मागण्या आहेत ते काय आहेत? नक्कीच शासनाने आम्हाला मुंबईला बोलवलेलं। आम्ही दोन दिवस त्यांच्याशी कॉन्फरन्स केलेली, परंतु तिथे कुठल्याही प्रकारची सकारात्मक भूमिका शासनाकडून दिसलेली नाही। 2 दिवस मीटिंग झाल्याच्या नंतर एक नैराश्य घेऊन आम्ही वापस परतलोय नागपूरला। तेव्हापासून आमची भूमिका एक तीव्रतेची भूमिका, अशा प्रकारचे निर्णय घेण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे आणि ते घेणार अशा स्वरूपात आमच्या समाजातील काही वरिष्ठ MLA जे काही आजी माजी MLA आहेत त्यांनी या ठिकाणी व्हिजिट केली। त्या लोकांनी आमच्याशी समन्वय साधला। त्यांचं म्हणणं असं होतं की आपण एकदाचं विद्यार्थी म्हणून विद्यार्थ्यांकडे संस्कार असले पाहिजे, त्या संस्काराच्या आधारावर आपण त्यांना साहेबांना भेटलं पाहिजे। तर काल ते रवी भोंडला आम्हाला MLA साहेबांच्या विनंतीनुसार आम्ही त्यांना पालक वर्ग मानतोय आणि त्या पालक वर्गांच्या विनंतीने आम्ही त्या ठिकाणी भेटायला गेलो असता जी प्रॉब्लेम मुंबईला होती तीच प्रॉब्लेम रवी भवनला सुद्धा होती। ते त्याच अटीवर अटून आहे की मी कुठल्याही प्रकारचं वक्तव्य किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारची सहानुभूती देणार नाही। जे आहे ते आहे, जे नाही होणार ते नाही होणार। आमची मागणी होती की तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टीवर बोला, सकारात्मक किंवा त्याला वेळ घ्या, विलंब करा, परंतु वयाची अट जी काही आहे ती विद्यार्थ्यांची काढून घ्या। आमचा विद्यार्थी कुठेतरी स्वातंत्र्याच्या 80व्या वरती या प्लॅटफॉर्मवर आलेला आणि तो कुठेतरी संधी मागतोय, तर त्याची संधी तुम्ही हिसकावून घेऊ नका किंवा त्याला एका वयाच्या अटामध्ये कैद करू नका। ही जी भूमिका तुम्ही आमच्या वैचारिक याच्यामध्ये टाकली तर त्याच्याने संपूर्ण विद्यार्थी हादरलेत। त्यांना वाटलं की आमचं भवितव्य कुठलं तरी डुबतं आहे म्हणून ते आंदोलन करत आहे। पण एव्हरी टाईम नकारात्मक भूमिका त्यांची होती। कुठली तरी पॉलिसी आपण डेव्हलप करणार अशा प्रकारचे बोलले। आम्ही निमूटपणे त्या ठिकाणाहून निघून आल्याच्या नंतर बऱ्यापैकी आमची विद्यार्थ्यांची चर्चा झाली की आपण या आंदोलनाला कशा स्वरूप द्यायचं। तर बऱ्यापैकी आलं की आपण पालक वर्गांचं एक मोठं आंदोलन उभं करायचं। त्यांनी नागपूरसारख्या शहराला जाम करायला पाहिजे। जे आमच्या समाजातले पालक वर्ग आहे, नेते मंडळी आहे किंवा जितकेही वरिष्ठ कार्यकर्ते आहे, सामाजिक कार्यकर्ते, त्या सर्वांची भूमिका असली पाहिजे की आज कुठल्या तरी एका निर्णयाला समोर घेऊन आपण एकत्रित जी समाजाची ताकद आहे ती शासनाला दाखवली पाहिजे। तुम्ही कुठल्याही संघटनेचे पदाधिकारी असू शकता, तुमची वैचारिकता वेगळ्या पातळीवर असू शकते, तुमचा संघर्ष वेगळा असू शकते, परंतु अंगात वाहणारं रक्त मात्र एक आहे। तर त्या रक्तासाठी तुम्ही एकत्रित या। कुठल्याही प्रकारची जी प्रतिनिधित्व आहे, कुठल्याही प्रकारची जी भावना आहे की मी मोठ्या संघटनेचा आहे, तो छोट्या संघटनेचा आहे, ती स्त्री आहे, हा पुरुष आहे, तो गोंड आहे, हा प्रधान आहे, ते त्या पक्षाचे आहे, मी या पक्षाचा आहे, अशी कुठलीही पक्षवादी भावना न ठेवता तुम्ही एकत्रित या, एक निर्णय घ्या आणि समाजाला आणि विद्यार्थ्यांना हे दाखवा की विद्यार्थी म्हणून तुम्ही एकत्रित आलात। कुठल्याही प्रकारचे वर्ग, कुठल्याही प्रकारची जाती, कुठल्याही प्रकारचे क्षेत्र हे न बाळगता, कारण या ठिकाणी जे विद्यार्थी बसले प्रत्येक जातीतील विद्यार्थी या ठिकाणी आहे, प्रत्येक क्षेत्राचे विद्यार्थी आहे, प्रत्येक फॅकल्टीचे विद्यार्थी आहे, प्रत्येक विचारधारेला समानता देणारे विद्यार्थी या ठिकाणी आहे। त्याच प्रकारची भूमिका आमच्या पालकवर्गांनी घ्यावी आणि त्यांनीसुद्धा एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर नागपूरसारख्या शहरातून जर मंत्री बनू शकतोय, मुख्यमंत्री बनू शकतोय, तर या नागपूरसारख्या शहराला जाम केलं तर नक्कीच विद्यार्थ्यांच्या हिताला एक न्याय येईल, सकारात्मक त्यांची पण भूमिका असेल, अशी आमची मागणी आहे। मागच्या 10 दिवसापासून जे आहे विद्यार्थी इथं आंदोलनाला बसले आहे आणि सर्व विद्यार्थी शिक्षण घेत आहे, त्यांच्या शिक्षणाचं नुकसान होत आहे, बाकीचं सुद्धा नुकसान होत आहे, त्यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नक्कीच मी एक विद्यार्थी आहे आणि इथे बसलेले सगळे विद्यार्थी आहे। आमचे 10 दिवस आम्ही या ठिकाणी बसल्याच्या नंतर आमच्या बुद्धिमत्तेत जी हलचल सुरू आहे, किंवा आमच्या विचारात जी हलचल सुरू आहे की शासन आमच्याशी काय डायलॉग करेल, शासन न्याय देणार की नाही, की अशी तटस्थ एका ठिकाणी असेल। आणि आम्ही 10 दिवस 15 दिवस आंदोलन केल्याच्या नंतरही ही जर भूमिका असेल तर आमची जी आज म्हणजे व्यवस्था आहे की काही विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहेत, काही विद्यार्थ्यांचे प्रवेश व्हायचे आहेत, काही विद्यार्थ्यांचे ॲप्लिकेशन करून ठेवलेले आहेत, तर त्यांना कुठेतरी न्याय मिळावा। आम्ही सगळे वसतिगृह बंद केलेत, म्हणजे कार्यालय आमचे बंद आहे। एखादी प्रवेशाची यादी जरी लागली तर त्या विद्यार्थ्याचा प्रवेश थांबला आहे। एखाद्या विद्यार्थ्याचा रिन्युअल काही फॉर्म भरायचा असेल तर त्याचा प्रवेश थांबलेला आहे। तर त्या सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारने लवकरात लवकर सकारात्मक भूमिका घ्यावी, ही आमची मानसिकता आहे। आमचे विद्यार्थी लायब्ररी आणि कॉलेजला जॉईन करावेत,
ही आमची मानसिकता आहे. पण त्यासाठी आमच्या पालकवर्गांनी सुद्धा आम्हाला एवढ्या ताकदीने सहकार्य करावे आणि शासनाने सुद्धा याची दखल घ्यावी ही आमची मागणी आहे आणि विनंती सुद्धा आहे. आदिवासी लोकांना जे आहे न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी वेगळं आदिवासी मंत्रालयच आहे. आपले जे मंत्री आहे ते आपल्या याच्यातनंच येतात, मात्र अजूनही आदिवासींना जे आहे न्याय मिळाला नाही. महत्त्वाचं म्हणजे ते विदर्भातले आहे आणि तरीही विद्यार्थ्यांना किंवा इथले जे आंदोलन आहे त्याला येऊन व्यवस्थित न्याय देऊ शकत नाही. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? नक्कीच माणूस जरी आमच्या रक्ताचा असला पण रिश्तेदारी पक्षाची आहे किंवा त्यांच्याशी ते तितक्याच लॉयल्टीने रिश्तेदारी निभवत आहे हे आम्हाला जाणून आलं की पक्ष म्हणजे समाज मिळाला तरी चालेल, पक्ष सुटला नाही पाहिजे. म्हणजे एक भूमिका आहे त्या प्रकारची ते घेत आहेत है ना. आम्हाला त्यांना म्हणणे आहे की पक्ष तुम्हाला तिकीट देत असेल नसेल तरी समाज म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही जर आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतला, तुम्ही जर आदिवासी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला आणि पक्षाने तुम्हाला त्याला डिवचून जर तिकीट देत नसेल किंवा तुम्हाला मंत्री बनवत नसेल तर आम्ही या ठिकाणी आश्वस्त करतोय की तुम्हाला समाज तिकीट देईल, तुम्हाला स्वतंत्ररित्या आमदार बनवतील, स्वतंत्ररित्या तुम्हाला मंत्रिपदाच्या जागेवर पोहोचवण्यासाठी सक्षम असेल. हे आदिवासी विद्यार्थी नव्हे तर समाजाचे शब्द आहेत आणि समाज त्या पद्धतीने तुम्हाला सहकार्य करेल. परंतु तुम्ही जर आज कुठलं तरी मंत्रिपद वाचवण्यासाठी किंवा MLA पद वाचवण्यासाठी समाजाच्या विरोधात निर्णय घेत असताल तर नक्कीच शासनाने किंवा पक्षाने तुम्हाला तिकीट देत असली तरी ते तिकीट यशस्वी होऊ देणार नाही. हे आदिवासी समाजाचे शब्द आहे. विद्यार्थी ते बसले आहे, तुम्ही त्यांच्या पालकांना सुद्धा आवाहन करत आहे की आंदोलनात सहभागी व्हा. तुम्ही मागच्या 10 दिवसापासून हे आवाहन करत आहे, मात्र याला जो आहे प्रतिसाद पाहिजे तसा मिळत नाही आहे. काय कारण आहे याच्या मागचं? का बरं हा प्रतिसाद अजूनही गॅप आहे? ही नक्कीच गॅप म्हणजे असं आहे की कधी कधी असं आहे आम्ही सत्ताधारी पक्षाच्या कुठल्या तरी नेत्याचा आमचा चांगलं दारोमदार बसलेला आहे. मी जर समजा आदिवासी विद्यार्थ्यांच्या पक्षाला पाठिंबा दिला जाहीरपणे तर होऊ शकते माझ्या क्षेत्रात असणारा आमदार माझ्याशी नाराज होईल की बाबा माझ्या पक्षाच्या विरोधात कशाला येत आहे, किंवा माझी 1-2 कामं अडतील किंवा मी कुठेतरी ट्रान्सफर झाला होईल. ही जी भूमिका आहे किंवा जे पक्ष आमच्या समाजाचे आहे त्यांना वाटत असेल की कुठेतरी आपण काहीतरी घेतलेलं आहे, ते घेतलं आहे तर मग ते आपल्याला फोन करून म्हणतील का तुला भेटलं तर तू चुपचाप का आहे राहत नाही, तिथे कशाला गेला. तर ही जी भूमिका असू शकते. अदरवाईज दुसऱ्या संघटनेच्या किंवा समाजाच्या समस्या अशा असतात. मी जर उदाहरणं द्यायचं लागलं तर कुठलाही एक समाज पकडून घ्या, त्यांच्या विद्यार्थ्यांशी संबंधित शिक्षणाशी संबंधित जर एखादा निर्णय आला असता मला असं वाटतं नागपूर आतापर्यंत अर्ध होऊन गेलं असतं. ही भूमिका दुसऱ्या समाजाची आहे. आमच्या समाजातल्या लोकांनी विद्यार्थ्यांना कमजोर समजू नये. आमचे विद्यार्थी ते करायला सक्षम आहे, तुम्ही आम्हाला सक्षम आहोत याची जाणीव करून द्या. हेच आमची मागणी आहे. बाकी त्याच्या पलीकडे आम्ही जास्त विनंती त्यांना करत नाही. आता सध्या आंदोलनाची काय परिस्थिती आहे आणि पुढची भूमिका काय राहणार आहे तुमची? सध्या स्थितीत विद्यार्थी पीसफुल प्रोटेस्टमध्ये आहे आणि आज सॅटर्डे आहे. या 2 दिवसामध्ये शासन प्रशासन आमच्याशी कुठल्या प्रकारचे कम्युनिकेट करते आम्ही हे कालही त्यांना त्या बैठकीमध्ये सांगून आलो की तुम्ही 2 दिवसाचा वेळ घ्या. पालक म्हणून एक विद्यार्थी कुठल्या अडचणीत आहे याची भूमिका तुम्ही घ्या आणि आमच्याशी टॉक करा. अदरवाईज आता जर आम्हाला वाटलं की आम्हाला न्याय भेटत नाही आणि कुठलं तरी उग्र स्वरूपाचं आम्हाला पाऊल उचलायला लागतं आहे तर नक्कीच आम्ही ती भूमिका स्वीकारणार. मग त्यामध्ये आमच्यासोबत पालक असोत नसोत, आमचे खासदार आमदार असलेत नसलेत किंवा कुठलाही संघटन आमच्यासोबत असलं नसलं तरी विद्यार्थ्यांनी 10 दिवस निमूटपणे या ठिकाणी आंदोलन केलं. या आंदोलनाला बऱ्यापैकी लोकांनी आम्हाला सहकार्य केलं, समाजातल्या पालकवर्गांनी सहकार्य केलं. ज्यांनी केलं ते आम्ही स्वीकार करणार की त्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं. आणि या पलीकडे जर उग्र आंदोलन एक आहे की आमच्या समाजाची एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. आम्ही इंग्रजांशी असो किंवा मुघलांशी असो भांडणं करून देश वाचवला, देशाची जमीन वाचवली, जंगल वाचवली, पाणी वाचवली, या देशाची ओळख वाचवली. वयाची अट हिसकावून घेणार. जर त्या पद्धतीच्या स्वरूपाचं आंदोलन आम्हाला करायला लागलं तर ती आमची बिरसा मुंडाची, तंटा बेलची किंवा बाकीच्या आमचे जितके राघोजी भांगरे आहे, गुंडा धूर आहे यांच्या आंदोलनाच्या रेफरन्स इतिहास घ्यायला तेवढा वेळ लागणार नाही. आमच्या रक्तातच आंदोलन आहे. मागच्या 10 दिवसापासून शांतिपूर्ण असलेलं हे आंदोलन आताच तरी शांतिपूर्ण आहे. मात्र गणेश हिरपाची यांनी इशारा दिला आहे की पुढच्या जर 2 दिवसात यावर निर्णय नाही आला तर हे आंदोलन जे आहे उग्र स्वरूपाचं होऊ शकतो. कॅमेरा पर्सन विलाससह मी प्रकाश शुंकलवार, महाराष्ट्र 24 नागपूर.